मराठ्यांना सांगून ठेवतो आजपासून, अजिबात प्रचाराला जायचं नाही कोणाच्या, अजिबात सभेला गर्दी करायची नाही कोणाच्या. आपले जाताना आपले पोरं मोठं करायचं बघा. माझे हात जोडून विनंती तुम्हाला मी तळतळीने सांगतो, हो मी पुरं आयुष्यात या जातीसाठी दिलंय, माझ्या जातीसाठी मरायची तयारी तुमचं लेकरं मोठं करायसाठी. हां, यांचे लेकरं मोठं करायसाठी मराठ्यांनी लढायचं नाही आता अजिबात. कोणी उमेदवार द्या मी, तुम्ही त्याच्याकडून कामं नका करून घेऊ. मला मग त्यांनी काम नाही सांगितल्यावर ऐकल्यावर मला विचारायला मी कोणत्या जातीचा उमेदवार देऊ तो मराठ्यांनी ह्यावेळेस निवडून द्यायचा. राखीवचे सगळे सीटा मराठ्यांनी यावेळेस निवडून द्यायचे, पण आपण सांगितलेले आपल्या विचाराचे पुरे. कारण प्रत्येक जागेवर 1,90,000 70,000 आपण आहेत. निर्णायक मतदान आपलं आहे. जो राखीवचा आपल्या बाजूनं राहील त्याला निवडून द्यायचं मराठ्यांनी. आणि जिथं जिथं सीटं देईल किती देईन मला माहीत नाही, ते पुरेचे पुरे निघले पाहिजे. जशा ताकदीनं पाडले आणि ताकद दाखवली मराठ्यांनी, तशा निवडून आणून ताकद दाखायची मराठ्यांनी एवढ्या वेळेस. बघा 5 वर्षात शेतकऱ्यांचे गरिबाचे प्रश्न कसे सुटत नाहीत मी बघतो. काळजी करू नका तुम्ही. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटचं